भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रत्येक वर्षी लाखो रुपये खर्चून राज्य बीज महामंडळाच्या वतीने खरीप आणि रब्बी हंगामासाठी बियाणे प्रायोगिक प्रकल्पांतर्गत विनामूल्य आणि संकरित वाहनाचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी अल्पशुल्क दराने पुरवले जाते। मात्र या दोनही महत्त्वाकांक्षी योजनेसाठी पैठण तालुक्यातील कृषी विभाग कुचकामी असल्याचं दिसून येत आहे। शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी असलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये दोन भिन्न प्रकारची कार्यप्रणाली आहे। एकामध्ये कृषी विभागाच्या कृषी सहाय्यक यांच्या मार्फत गावामध्ये शेतकऱ्यांचे गट तयार करून त्यांना विनामूल्य बियाणे, निर्विष्ठा आणि मार्गदर्शन वेळोवेळी पुरवले जाते। दुसरे म्हणजे ठराविक मान्यताप्राप्त कृषी केंद्रात अत्यल्प दरात विक्रीसाठी ठेवलेलं असतं। त्यामुळे अशा पद्धतीची भिन्न कार्यप्रणाली या दोनही बियाणे योजनेबाबत आहे। त्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांना या दोनही योजनेबद्दल माहिती योग्य वेळी मिळत नसल्यामुळे तालुक्यातील बहुतेक शेतकरी या योजनेविषयी अनभिज्ञ आहे। नुकतेच 3 नोव्हेंबर रोजी पैठण कृषी विभागात हरभरा आणि ज्वारी बियाणे प्राप्त झाले असून वास्तविक पैठण तालुक्यातील रब्बी ज्वारीची पेर ही ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात केली जाते। आता 1 महिना उशिरा आलेलं बियाणे किती शेतकऱ्यांना कधी, कुठे आणि कसे माहीत होणार यामुळे शेतकरी संभ्रमात आहे। संपूर्ण तालुक्यासाठी पैठण शहरातील केवळ 2 व्यापारी दुकानदारांनाच हे बियाणे विक्रीसाठी प्राप्त झाले। आलेले बियाणे गरजवंत अल्पभूधारक शेतकऱ्यांना पारदर्शक पद्धतीने मिळणार का किंवा तारेवरील कसरती करावे लागल हा प्रश्न आता अनुत्तरित आहे। सतीश श्री सुंदर, एमसी न्यूज ढोरकीन, पैठण। शेतकरी नमस्कार, काय नाव तुमचं? आबासाहेब थोटे, थोटे, गाव डावरवाडी, डावरवाडी। आता तुम्ही इथं कुठं आलात? कृषी कार्यालय पैठण। पैठण। आणि नेमकं काय विषय या ठिकाणी, काय बियाणं वाटप करताय? काय नाही, कृषी विभाग ज्वारीचं। हो. आज किती तारीख आहे? आज 3 नोव्हेंबर नोव्हेंबर 2025। हो. आता 3 नोव्हेंबर 2025 नंतर हे शेतकऱ्यांना ज्वारी, रब्बी ज्वारीचं हो. बियाणे देत आहे कृषी विभाग। तुम्हाला काय वाटतं? का आता महिना झाला ज्वारी पेरून हा. म्हणजे अक्षरशः महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचं देखील हो. वराती मागून घोडा अशी परिस्थिती झाली काय? तसंच आहे. तशी परिस्थिती झाली का? हो. आता हरभरा येईन, साड्या पेरण्या झालं, हरभरा येईन. मग ते वाटप करणार। मग वाटप करणार, लोकांनी पेरून टाकले। तुम्हाला काय वाटतं याबद्दल, या धोरणाबद्दल? धोरणाबद्दल शासन हे नाही, त्याच्याबद्दल शासन योग्य वेळ योग्य वेळ समजत नाही ते। शासनाला मदत करतं, शासन शेतकऱ्याला मदत करण्याचा फक्त हा फास दाखवतो। हो हो. खरी मदत होते का? नाही नाही